श्रोतेहो नमस्कार. 150 वर्ष पारतंत्र्यात असलेल्या भारताला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं आणि स्वतंत्र भारत निर्माण झाला. नुकतंच आपण स्वातंत्र्याचं अमृतवर्ष साजरं केलं आणि त्यानंतरचा काळ अमृतकाळ म्हणून आपण साजरा करतो आहोत. स्वातंत्र्यानंतर देशाची राज्यघटना तयार झाली आणि 26 जानेवारी 1950 रोजी ती अंमलात आली. आज आपण आणि आपल्या सर्व पिढ्या स्वतंत्र सार्वभौम भारतात राहत आहोत याचा आपल्याला अभिमान वाटतो. हे सर्व आपल्याला मिळालं आणि आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत हे खरं, पण त्यासोबतच नियतीनं आपल्या सर्वांवर एक अलिखित जबाबदारीही टाकलेली आहे. प्रत्येकानं आधी ती समजून घ्यायला हवी, जेणेकरून आपलं स्वातंत्र्य अबाधित राहील. स्वातंत्र्य काळात वंदे मातरम हे राष्ट्रगान ज्याच्या त्याच्या तोंडी होतं. या गीतात भारताला सर्वप्रथम भारत माता म्हटलं गेलं. भारताला मिळालेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचं, वैभवाचं परिपूर्ण आणि सुंदर असं वर्णन यात केलेलं आहे. आपल्याला नैसर्गिकरित्या जी साधनसंपत्ती मिळाली त्याचा अभिमान तर नक्कीच वाटतो आणि या अनुषंगानं अनेक काव्य रचली गेली, जयगानही करण्यात आलं. संगीत ही भारताची एक वैभवशाली परंपरा. शास्त्रीय रागांवर आधारित बंदिशींमधून देशप्रेम, देशभक्ती व्यक्त करणाऱ्या काही रचना शास्त्रीय संगीतातील गायिका डॉक्टर माधवी नानल यांनी रचल्या आहेत. त्या संदर्भात त्यांनी सांगितलं, आजपर्यंत बंदिशी कृष्ण, राधा, होरी, गुरु किंवा रागांची माहिती, लक्षणगीत वगैरे अशा ह्या विषयांवरती बंदिशी बनत गेल्या. स्वातंत्र्य किंवा राष्ट्रीय आपली जी प्रतीकं आहेत की जे आपलं भारताचं वैभव आहे त्याच्यावर कोणी बंदिश केल्याचं लक्षात आलं नाही. जेव्हा मी हे थीमवरचे कार्यक्रम करते तेव्हा माझा बंदिशींचा शोध सतत चालूच असतो. तर त्याही वेळेला लक्षात आलं की राष्ट्रीय ह्या विषयावरती काही कोणी बंदिश केलेली नाही. आणि दुसरं, माझ्याही घरामध्ये हे राष्ट्रीय वातावरण होतं आणि त्याचे थोडेसे संस्कारही होते की एक शिस्तीत काम करायचं. आपल्याला जर काही साध्य करायचं असेल तर शिस्त पाहिजे आणि न घाबरता काम करणं, हा एक मोठा विचार माझ्या घरातून मला मिळालेला होता आणि त्याच्यामुळे ह्या बंदिशीही तयार झाल्या आणि त्या छान गाता येतात ही अनुभूती घेतली, म्हणून हे काम सुरळीत पार पडलं. एकतर पहिलं प्रतीक म्हणजे हिमालय, त्याच्यानंतर 2 समुद्र आणि खाली दक्षिणेकडे हिंदी महासागर संपूर्ण समुद्राने वेढलेला आणि वरती खूप सुंदर एक मुकुट बर्फाचा म्हणू आपण, एक सुंदर तो आलेला आहे हिमालय. त्याच्यानंतर मोठ्या मोठ्या नद्या, मंदिरं, त्याच्यानंतर आपल्या देशातले संत महंत यांनी इतकं काम केलेलं आहे. आपल्या देशातलं साहित्य, आपल्या देशातलं संस्कृत भाषेतले वेगवेगळे भरपूर ग्रंथ की जे आपण कधीही पाहिले नाहीत, आपल्याला कोणी कधी त्याची जाणीव करून दिली नाही. हे इतकं जे सगळं वैभव आहे, ह्या वैभवाकडे आपण बघणार कधी? कारण ही आपल्या देशाची संपत्ती आहे आणि ते सगळं बघायला पाहिजे. म्हणून मग ह्या विषयांवरती मला सुचत गेल्या बंदिशी, हे विषय डोळ्यासमोर ठेवून. एकूणच वनसंपदा, नंतर आपली शेती, वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळी वेशभूषा असं कुठल्याही देशात बघायला मिळत नाही. ते आपल्या देशात आहे आणि त्या निसर्गाने आपल्याला भरपूर दिलेलं आहे. तेव्हा त्या विषयांवरच्या बंदिशी होत गेल्या. श्रोतेहो, आज देश प्रगतीपथावर असून जगातील सर्वच देश भारताकडे महागुरू म्हणून पाहत आहेत. याचा भारताला आणि भारतवासियांना अभिमान वाटतो. भारतभूमी देवभूमी असून जगातील प्रत्येकाची जगन्माता झाली आहे. वसुधैव कुटुंबकम या उक्तीप्रमाणे तिचं कार्य निरंतर सुरू आहे. भारतात सर्वश्रेष्ठ ज्ञान, 64 कला, सर्व प्रकारचे खेळ, अनेक सौंदर्यपूर्ण कलाकृती बनवणारे कारागीर आहेत. संस्कृत भाषा, विविध प्रकारचं साहित्य, अनेक संस्कृती आणि देशाची संपन्न आध्यात्मिक परंपरा ही भारताची श्रीमंती आणि संपत्ती आहे. माझा भारत जगात सर्वश्रेष्ठ आहे ही सांगणारी नंद रागातली ही बंदिश गीता मुजुमदार यांची आहे. सादर करतायत डॉक्टर माधवी नानल. आ
वैभव
वैभव भारत वैभव भारत श्रोते हो, कृषीप्रधान देश ही आपल्या भारताची ओळख आहे. त्यात गोपालन हा अत्यंत मोठा संस्कार आणि प्रत्येक शेतकरी हे कर्तव्य समजून करत असतो. अन्नधान्य निर्मिती, शेती, पशुपालन यांना पवित्र कर्म म्हटलं जातं. गायीच्या प्रत्येक गोष्टीचा उपयोग शेतीसाठी आणि मनुष्य प्राण्यासाठी अमृततुल्य मानला जातो. दूध उत्पादनामध्ये भारत अग्रेसर आहे. दिवाळीत वसुबारस हा दिवस गाय आणि तिच्या वासराच्या पूजनाचा दिवस असतो. त्या दिवशी त्यांचं पूजन करून त्यांचं ऋण व्यक्त केलं जातं आणि तेच सांगणारी राग बागेश्रीमधली ही बंदिश. चलो आजादी का अमृतमय गान करे, चलो आजादी का अमृतमय गान करे. चलो आजादी का अमृतमय गान करे, चलो आजादी का अमृतमय
की नदियाँ पार, सुरू आजादी का. चलो आजादी का. चलो आजादी का. अमृतमय गान करे. श्रोते हो, सप्तरंगांनी, अनेक बोलीभाषांनी, अनेक प्रकारच्या परिवेशांनी नटलेला आणि वैभव संपन्न असा माझा भारत देश. कलेचं प्रदर्शन घडवणाऱ्या अनेक मंदिरांचा हा देश आहे. ऋतूंच्या विविधतेनं नटलेला 64 कलांचा निवास असलेला माझा भारत देश. इथल्या मंदिरातून नानाविध कलांचा सौंदर्याविष्कार झालेला दिसतो. कला हे जणू एक ईश्वरी वरदान मानून ते रसिकरूपी ईश्वराच्या चरणी रुजू करण्याचा समर्पण भाव या कला परंपरेचा आत्माच मानला जातो. जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुर तेते हा कलाकाराचा ध्यास आपल्या कला परंपरेला समृद्ध बनवतो. या समृद्धीची झलक अनुभवूया राग मिश्र सारंगमधील या बंदिशीतून. रंगबेरंगा म्हारो देश, रंगबेरंगा म्हारो देश.
रंग बिरंगा म्हारो देश, रंग बिरंगा म्हारो देश, रंग बिरंगा म्हारो देश, रंग बिरंगा म्हारो देश। रंग बिरंगा म्हारो देश, म्हारो देश, म्हारो देश, म्हारो देश, म्हारो देश। रंग बिरंगा म्हारो देश, रंग बिरंगा म्हारो देश, रंग बिरंगा। विविध बोलियां और परिवेश, विविध बोलियां, विविध बोलियां, विविध बोलियां, विविध बोलियां, विविध बोलियां और परिवेश, विविध बोलियां और परिवेश। रंग बिरंगा म्हारो देश, रंग बिरंगा, रंग बिरंगा, रंग बिरंगा म्हारो देश। श्रोते हो, भारताला प्राकृतिक सौंदर्य निसर्गतःच परमेश्वरानं बहाल केलेलं आहे. नैसर्गिक साधन संपत्तीनं परिपूर्ण आणि संपन्न अशा भारतमातेला आम्ही वंदन करतो. चारी दिशांनी संरक्षित असलेली ही भूमी जगात एकमेवाद्वितीय आहे. उत्तरेला उंच पर्वतरांगांनी वेढलेला हिमालय, भारत मातेचा हिरेजडित मुकुटच जणू. पूर्वेला आणि पश्चिमेला दोन्ही हातांशी अथांग समुद्र, त्यांनी हिच्या बाहूत बळ दिलेलं आहे आणि सोबत देशाचं रक्षणही केलेलं आहे. तिची पवित्र अशी पावलं हिंदी महासागरापर्यंत पोचलेली असून या महासागराच्या पवित्र जलानं तिचं जणू पाद्यपूजन होत आहे. तिन्ही सागरांचं अपूर्व मिलन होऊन सागराचं पाणी मातेला चरणस्पर्श करण्यासाठी आतुर झालेलं आहे. अशा या गर्भश्रीमंत भारत मातेला वंदन करूया राग भटियारमधील या बंदिशीतून. वंदन भारत माँ, वंदन भारत माँ। वंदन 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 भारत माँ।
मातृभूमि तुम्हें प्रणाम वंदन भारत माँ। वंदन 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 भारत माँ, वंदन भारत माँ। श्रोते हो, माझी भारत माता सर्व गुण संपन्न आहे. कशी? तर या देशात संत महंत विद्वान प्रतिभावान कलावंत राहतात. वेगवेगळ्या प्रदेशातील नागरिक वेगवेगळ्या भाषा बोलतात, अनेक प्रकारचे वेश आणि वस्त्र परिधान करतात. असे सर्व स्त्री पुरुष लहान थोर आनंदात आणि समाधानात जीवन व्यतीत करतात. भारत मातेची संस्कृत भाषा ही देववाणी असून ती भाषांची महाराणी आहे. तर देशाच्या बहुतांश भागात बोलली जाणारी हिंदी भाषा ही लोकवाणी आहे. विविध क्षेत्रातील विद्वान मंडळी सतत ज्ञानयज्ञात मग्न असतात आणि संशोधन करून भारत मातेची यशोगाथा साकारत असतात. अशी ही भारत माता सुवर्ण तेजानं न्हावून निघत आहे. हा भारत देश सुवर्णाप्रमाणे सुंदर आणि तेजपुंज कसा आहे ते जाणून घेऊया राग पटदीपमधील या बंदिशीतून. माझा सुवर्ण सुंदर भारत, माझा सुवर्ण सुंदर भारत, माझा सुवर्ण सुंदर भारत. माझा सुवर्ण सुंदर, सुवर्ण सुंदर, सुवर्ण सुंदर भारत, माझा सुवर्ण सुंदर भारत. संत महंत गुणवंत कलावंत, संत महंत गुणवंत कलावंत, संत महंत गुणवंत कलावंत. नाना वेशी नाना रंगी, नाना वेशी नाना रंगी, नांदतात 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 समाधानात, नांदतात समाधानात. माझा सुवर्ण सुंदर भारत.
माझा सुवर्ण सुंदर भारत. संत महंत गुणवंत, संत महंत गुणवंत, संत महंत गुणवंत कलावंत, संत महंत गुणवंत कलावंत. नानावेशी नानारंगी, नानावेशी नानारंगी, नांदतात 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 समाधानात, नांदतात समाधानात. माझा सुवर्ण सुंदर भारत. माझा सुवर्ण सुंदर, सुवर्ण सुंदर, सुवर्ण सुंदर भारत. संस्कृत आहे महाराणी, संस्कृत आहे महाराणी. हिंदी आहे बहुराणी, ज्ञान यज्ञात सारेच गाते यशोगाणे. माझा सुवर्ण सुंदर भारत, माझा सुवर्ण सुंदर, सुवर्ण सुंदर, सुवर्ण सुंदर भारत. श्रोते हो, आपली भारत माता समृद्ध आहेच, पण पुढे आपणा सर्व नागरिकांवर तिला सांभाळणं, तिचं वैभव जपणं, तिचा मानसन्मान वाढवणं ही फार मोठी जबाबदारी आहे. याचं तंतोतंत पालन करणं, राष्ट्राभिमान वाढवणं आपल्याच हातात आहे आणि हे संस्कार येणाऱ्या पुढच्या पिढ्यांपर्यंत पोचवणं हे देखील मोठं कर्तव्य आहे. या कर्तव्याची जाणीव सर्व स्त्री पुरुष, विद्यार्थी, कामगार, शास्त्रज्ञ, शेतकरी आणि समस्त महिला वर्गानं करून घेतली पाहिजे. तेव्हाच आपल्या वैभवशाली भारताची समृद्ध परंपरा निरंतर पुढे सुरू राहील. सुजलाम सुफलाम अशी आपली भारतभूमी, वर्षा ऋतूच्या जलधारात न्हाऊन निघालेल्या या भारतभूमीनं जणू हिरवाईची सुंदर साडी परिधान केलेली आहे आणि हे विलोभनीय दृश्य पाहून सर्वजण तिचं गायन आणि गौरव करत आहेत. आपल्या प्रियतम भारतमातेला वैभव संपन्न करण्यासाठी प्रत्येक भारतवासी अथकपणे कार्यरत राहत प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतो आणि याच प्रेरणेतून आकाराला आलेली हिंडोल रागातली ही बंदिश, या बंदिशीनं आजच्या या कार्यक्रमाची सांगता करत आहोत. जय जननी वंदे मातरम, 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 जय जननी वंदे मातरम. जय जननी वंदे मातरम, मातरम, जय जननी वंदे मातरम.
जननी वन्दे मातरम् जय जननी वन्दे मातरम् जय जननी वन्दे मातरम् जय जननी वन्दे मातरम् हरियाली साड़ी पहने हरियाली साड़ी पहने गीत तुम्हारे गाए हम गीत तुम्हारे गाए हम जीवन पुष्प के मालाएं जीवन पुष्प के मालाएं माँ के चरणों में चढ़ाए हम माँ के चरणों में चढ़ाए हम माँ के चरणों चढ़ाए हम माँ के चरणों में माँ के